येस बँक DHFL घोटाळा प्रकरणी पुराव्यांअभावी प्रमुख आरोपींवरील आरोप कोर्टाने फेटाळले. गोयंका बलवा यांच्यावरील आरोपपत्राची दखल घेण्यास नकार. संभाजीनगरमध्ये पीएफची वेबसाईट बंद असल्याने गैरसोय. 15 ते 20 दिवसांपासून पीएफच्या वेबसाईटमध्ये बिघाड. पीएफ काढण्यासाठी नागरिकांच्या सेंटरवर चक्रा. कॅग संबंधित जनहित याचिकेवर सुनावणी होणार. नियुक्ती प्रक्रिया घटनाबाह्य ठरवण्याची मागणी. जनहित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. समृद्धी महामार्गावर कारने अचानक पेट घेतला. वैजापूर तालुक्यातील पालखेड गोळवाडीतील घटना. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही, मात्र गाडी जळून खाक. 12वीच्या उत्तरपत्रिका जळाल्याचं प्रकरण. वसईतील शिक्षिका प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल. विरारच्या बोळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोलापूर जिल्ह्यात बोगस टीईटी प्रमाणपत्र धारक शिक्षक बडतर्फ. झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी 5 शिक्षकांवर सेवा समाप्तीची केली कारवाई. मुंबई गोवा महामार्गावर ट्रेलर ट्रकचा भीषण अपघात. वाटूळ घाटातील तीव्र उतारात झाला अपघात. साताऱ्यातील शिरवळ येथे हनी ट्रॅपच्या जाळ्यात 2 युवक जेरबंद. 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या 2 युवकांना अटक. मनमाडवरून निघणाऱ्या नांदगाव नाशिक बसमधून अचानक धूर. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. ताडीच्या मालासह परराज्यातील बियर जप्त. शिरपूर दारूबंदी विभागाची दुहेरी कामगिरी. दोन्ही कारवाईमध्ये वाहनासह 4,47,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत दोघांना घेतलं ताब्यात. जळगावच्या 40गाव मधील संस्था चालकाला बेड्या. शिक्षकांच्या पगारावर जवळपास 1 कोटींचा डल्ला मारल्याचा आरोप. संस्था चालकाला अखेर पोलिसांकडून अटक. कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी टोळी जेरबंद. सोलापूर शहर पोलिसांची कारवाई. 5 सराईत गुन्हेगारांना अटक. सांगली खोतवाडी रस्त्यावर हिट अँड रन. आलिशान 4चाकी गाडीने 8 ते 10 वाहनांना उडवले. अपघातात 3घांची प्रकृती गंभीर. जावळी तालुक्यातील मोहाट आणि पिंपरी गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या 2 आराम बस वणव्यामुळे जळून खाक. या घटनेमध्ये लाखोंचं नुकसान. कोल्हापुरातल्या सानेगुरीची वसाहत येथील लोकल मार्टमध्ये खरेदीच्या बहाण्याने चोरी. साहित्यांची चोरी करणाऱ्या दाम्पत्यास जुना राजवाडा पोलिसांकडून अटक. उमरज पोलिसांची अवैध व्यावसायिकांवर कारवाई. उमरज पोलीस पथकाची अवैध धंद्यांवर मॅरेथॉन छापेमारी. 13 संशयित ताब्यात. 1,64,990 रुपयांचा मुद्देमाल जप्त. धार्मिक कार्यक्रमातून तब्बल 8 महिलांचे महागडे दागिने लंपास. छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार. 8 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला. पुण्यातील मुंढवा परिसरात 17 लाखांचा गांजा जप्त. गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केली अटक. घोडबंदरमध्ये अल्पवयीन चालकाला 10,000चा दंड. ठाणे वाहतूक पोलिसांची वडिलांवर कारवाई. यवतमाळमध्ये 3 दिवसात 2 कुंटणखान्यावर कारवाई. यवतमाळ शहर पोलिसांनी टाकला छापा. कुंटणखाना चालवणाऱ्या 2 महिला ताब्यात. बांधकाम मजुराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. परभणीच्या धार रोड परिसरातील धक्कादायक प्रकार. आरोपीला बेड्या. नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. उल्हासनगरात बनावट एव्हरेस्ट चिकन आणि मटन मसाला विकणाऱ्या दुकानांवर कारवाई. 3 दुकानांवर गुन्हे दाखल. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील धनदाई डोंगराला आग. तरुणाच्या एकजुटीने आग विझवण्यात यश. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची तरुणांकडून मागणी. नाशिकच्या सटाणामधील युवकाच्या आत्महत्येप्रकरणी 12 खासगी सावकारांवर गुन्हे दाखल. या प्रकरणी 8 जणांकडून पोलिसांकडून अटक. यामध्ये काही महिलांचाही समावेश.
हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात भाजपा नेत्याची हत्या, जमिनीच्या वादातून नेत्याची गोळ्या झाडून केली हत्या. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवासह मुद्देमाल जप्त, 10 दिवसात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. गडचिरोलीत अनधिकृतपणे केला जातोय वाळूचा साठा, वाळूची वाहतूक करताना कोणत्याही नियमांचे पालन होत नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड धुळीचा त्रास. राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून तिसरा आठवडा सुरू. अर्थसंकल्पावरील चर्चेला अजित पवार देणार उत्तर, तर लाडकी बहीण योजनेसह विरोधकांच्या आरोपांवरही आता अजित पवार देणार उत्तर. प्रशांत कोरटकर प्रकरणाची आज सुनावणी. कोल्हापूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात पार पडणार सुनावणी. कोरटकरचा जामीन कायम राहणार की फेटाळला जाणार याचा निर्णय घेण्याची शक्यता. औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलं. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाकडून आज राज्यव्यापी आंदोलन. खुलताबादमधील औरंगजेबाची कबर काढून टाकावी या मागणीसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी येत्या 27 मार्चला होणार निवडणूक. शिंदेच्या शिवसेनेसह दादांच्या राष्ट्रवादीकडूनही उमेदवाराची अद्याप घोषणा नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर. दुपारनंतर अजितदादांचा कोकण दौरा. रत्नदुर्ग शिवसृष्टी स्किल सेंटर आणि 3D मल्टी मॅपिंग शो या प्रकल्पाचं आज उद्घाटन. भिवंडी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी. सुमित पाटील यांच्या कल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य भिंतीचित्राचे अनावरण. नागरिक मोठ्या संख्येने सहभागी. डोंबिवली शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून रस्ते काँक्रिटीकरणाची कामं सुरूच. तर दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी डोंबिवलीतील रस्ते पूर्ण होणार का, असा नागरिकांचा संतप्त सवाल. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होतील, केडीएमसी शहर अभियंता यांचा दावा. जालन्यात बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा भव्य नगरी सत्कार. नाईक यांची राज्यमंत्रीपदी निवड झाल्याने गोर बंजारा समाजाकडून त्यांचा सत्कार. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती त्यांच्या जन्मस्थळावर उत्साहात साजरी. यावेळी राम शिंदे यांच्याकडून होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी 30 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याची घोषणा. तर जयकुमार गोरे यांनीही यावेळी होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी तातडीने दिला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.